नाशिक जिल्हा शिक्षण क्षेत्राच्या घोटाळ्यांचा बालेकिल्ला बनल्याचं दिसतंय। शिक्षण मंत्र्यांच्याच मतदारसंघात तब्बल 1000 कोटी रुपयांचा शिक्षक आणि कर्मचारी घोटाळा झाल्याचा आता आरोप होतोय। मालेगावच्या मतदारसंघातील मतदाराला शिक्षण क्षेत्रातल्या घोटाळ्यासंबंधी जर न्याय मिळत नसेल तर राज्यात लागणाऱ्या एसआयटीच्या समितीच्या तक्रारींना न्याय मिळेल का असा सवाल आता नागरिक विचारतायत। पाहुयात लोकशाही मराठीचा या संदर्भातला हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। नाशिक जिल्हा शिक्षण क्षेत्राच्या घोटाळ्याचा बालेकिल्ला। शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात घोटाळा। 1000 कोटींचा शिक्षक कर्मचारी घोटाळा उघडकीस। शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील मतदारसंघात शिक्षण क्षेत्रासंबंधी जवळपास 1000 कोटींचा घोटाळा झालाय। या प्रकरणी तपास करणारी नाशिक आर्थिक गुन्हे शाखा या यंत्रणेचा तपास देखील मंदावलाय। त्यातच शिक्षक भरती प्रकरणी स्थानिक पोलिसांना तक्रार देऊन महिना झाला तरीही अद्याप कारवाई झाली नाहीये। तेव्हा शिक्षण मंत्री दादा भुसे हे देखील या प्रकरणांची दखल घेत नसल्याचा आरोप तक्रारदाराने केलाय। मालेगाव शिक्षक भरती प्रकरण घोटाळा प्रकरणी 1000 करोड रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। याबाबत पुराव्याने असं बातमी लावलेली आहे, पण या बातमीनंतर देखील शिक्षण मंत्री यांनी या प्रकरणाची कुठलीही दखल घेतलेली नाही किंवा या प्रकरणात कुठलीही कारवाईचे आदेश दिलेले नाही। तरी देखील मी या प्रकरणाच्या अगोदर छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्या अगोदर शिक्षण मंत्री साहेबांना 2 वेळेस निवेदन दिलेलं आहे, पुराव्यासह तक्रारी दिलेल्या आहेत। तरी देखील शिक्षण मंत्री साहेबांनी आजपर्यंत कुठली कारवाई केलेली नाही। मालेगाव शिक्षण क्षेत्रातील घोटाळा हा 1000 कोटींचा आहे असं सांगणारा मुख्य आरोपी नईम अख्तरचा व्हिडिओ बाहेर आलाय। त्याचं शिक्षण अधिकारी उदय देवरेशी असलेलं कनेक्शन बाहेर आलं तरीही तो अद्याप फरार आहे। तर या प्रकरणात अजून मोठे मालेगाव बाह्य आणि आतील दलाल आणि आरोपी आहेत, तरी अद्याप त्यांना अटक नाहीये। यावर कोणाचा दबाव आहे का? आम्ही जीवाचं रान करून शासनाचे पैसे बुडवल्याचा भ्रष्टाचार बाहेर काढला तरी त्याची दखल शिक्षण मंत्री दादा भुसे हे का घेत नाही असे सवाल तक्रारदार विचारतायत। नाही, सांगायचा विषय असा आहे की आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून हा 1000 कोटीचा भ्रष्टाचार उघडून आणलेला आहे, पण जे एजंट आहे नवीद अख्तर आहे, अजून दुसरे जे एजंट आहे, आतापर्यंत त्यांना अटक झालेली नाहीये। एवढा मोठा 1000 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यांना अटक का बरं होत नाही हा आमचा प्रश्न आहे। तसेच मालेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या नावावर स्थानिक ग्रामपंचायतीनं 15व्या वित्त आयोगाकडून लाखो रुपये निधी लाटला। काम मात्र शून्य, शिक्षक गैरहजर, विद्यार्थिनींना प्रसाधन गृहासाठी जावं लागतंय थेट शेतात असा भ्रष्टाचाराची बातमी लोकशाही न्यूजनं दाखवली होती। मात्र अद्याप संबंधित शिक्षक, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांच्यावर मात्र कुठलीच कारवाई झाली नाही की शिक्षण मंत्री यांच्याकडून दखल घेतली गेली नाही। दरम्यान नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत पोलिसांनी गुंडांना जो धाक दाखवून कायद्याचा धाक दाखवला जात आहे तो कौतुकास्पद आहेच। मात्र आज नाशिक जिल्हा शिक्षण क्षेत्राच्या घोटाळ्याचा बालेकिल्ला अशी म्हणण्याची वेळ आली आहे। तेव्हा आता तरी शिक्षण मंत्री दादा भुसे याची दखल घेऊन यात कारवाईचे आदेश देतील का? भविष्यात राज्यातील एसआयटी समितीच्या तक्रारींना न्याय मिळेल का आणि संबंधित आरोपी एजंट यांना अटक होईल का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। विशाल मोरे, लोकशाही मराठी, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।